महिला दिन विशेष. बचत गटाच्या माध्यमातून महिलेने साधली आर्थिक उन्नती. व्यवसायातून महिन्याकाठी कमावते 70,000 निव्वळ नफा. आदिवासी बहुल गावातील 40 महिलांनाही उपलब्ध करून दिला रोजगार. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास यश निश्चित मिळतं, याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलाय. उच्च शिक्षित असलेल्या एका महिलेने बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधत आपल्यासोबत गावातील 40 महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय. त्यासाठी या महिलांना उमेद अभियानाची फार मोठी मदत झाली आहे. पाहुयात याच संदर्भातील ही यशोगाथा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील सोनाळा येथील रजनी वेरुळकर यांचे शिक्षण इंग्रजी वाङ्मयात MA पर्यंत झाले. त्यामुळे त्यांनी गावातच शिकवणी वर्ग किंवा तत्सम उद्योग व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. परंतु आपण स्वतःच्या पायावरती स्वाभिमानाने उभं राहून कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी यासाठी त्यांची धडपड सुरूच होती. त्यांनी सुरुवातीला 2,000 रुपयात आपल्या इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्या महिला बचत गटाकडे वळाल्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत त्यांनी बचत गट निर्माण केला आणि तिथूनच त्या आपल्याकडे स्वप्नाकडे वाटचाल करू लागल्या. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळालं. त्यातून त्यांनी पेटीकोट तयार करून विक्रीला सुरुवात केली. पाहता पाहता त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला. आज रोजी रजनी वेरुळकर यांनी आपल्यासोबत गावातील 40 महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिलाय. महिलांच्या माध्यमातून तयार केलेले पेटीकोट विविध जिल्ह्यात ठोक दरात विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यांच्या पेटीकोटला चांगली मागणी आहे. यासाठी विविध स्तरावरून रजनी वेरुळकर यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आलाय. या वाटचालीसाठी उच्च शिक्षित असलेल्या रजनीला त्यांच्या पतीसह घरच्यांनीही प्रोत्साहन देत मोलाची साथ दिली. उमेद अभियानांतर्गत जो सातपुडा महिला पेटीकोट समूह सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आज रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामार्फत आम्ही दर महिन्याला 10,000 रुपये महिना कमवत आहे. कारण शेतामध्ये जाऊन आम्हाला रोज काम मिळत नव्हते. आता या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही आमचं घर सुरळीत चालवत आहे. त्यामुळे आमच्या घराला खूप मोठी मदत मिळालेली आहे. या उमेद अभियानांतर्गत आज 40 महिला आपल्या घर बसून घर व्यवस्थित सुरळीत चालवत आहेत. उमेद ह्या बचत गटामधून आम्हाला पेटीकोटचे कामं मिळालेले आहे. पहिले आम्ही उन्हात शेतीची कामं करत होतो. शेतीच्या कामामुळे आम्हाला रोजगार रोज काही मिळत नव्हता. पण हे पेटीकोटचं काम चालू झाल्यामुळं उमेदमधून आम्हाला रोजगार मिळत आहे. आम्ही रोजचे 4 ते 5 डझन पेटीकोट शिवतो. त्याच्यातून आम्हाला 500 रुपये रोज पडते, तर महिन्याला 20,000 रुपये महिना पडते. मी राहणार सोनाळ्याचे आहे. सोनाळा कसं ग्रामीण भाग असल्यामुळे या गावात कोणताच व्यवसाय करता येत नव्हता. तर रजनीताईंनी उमेद अभियानाच्या माध्यमातून पेटीकोटचा व्यवसाय चालू केला व महिलांना घर बसल्या पेटीकोट शिलाईचे काम दिले. प्रत्येक महिला 15,000 ते 20,000 रुपये महिना कमवते. या पेटीकोट शिलाईच्या मार्फतून 15,000 ते 20,000 रुपये महिना कमवते. 7 साल हो गए जब से मैं इस गाँव में, जब से मैंने भाइयों को खेती के अलावा कोई दूसरा काम नहीं देखा. अब रजनी काकू ने नया व्यवसाय चालू किया उमेद बचत गट के माध्यम से. तो उन्होंने वो पेटीकोट का व्यवसाय चालू किया, जिससे भाइयों को घर बैठे बहुत मतलब काम मिल रहा है उनको घर बैठे. तो वो 10 से 15,000 पेटीकोट का काम देती हैं. वो उसके माध्यम से भाइयाँ 10 से 15,000 रुपये महीना कमाती हैं घर बैठे. तो अब मतलब भाइयों से यही कहना है कि वो बचत गट अपना खुद का बचत गट तैयार करें और दूसरे लोगों को भी काम दें. मैं उम्मेद अभियान में CTC कन्वर्जन पद पर कार्यरत हूँ. मुझे बाकी के यानी मेरे पास 10 गांव है, मेरे को वहाँ जाके उत्पादक गटों की माहिती देना पड़ती है. ऐसे ही हमारे सोनारा में रजनीताई वेरुळकर ने सतपुरा उत्पादक पेटीकोट उत्पादक गट तैयार किया है, जिसमें 40 महिलाएं रोजगार कमा रही हैं. जो धूप काली के समय, बारिश के समय रोजगार मिलता नहीं है, ये महिला हमेशा साल भर पेटीकोट के माध्यम से रोजगार कमा रही है. प्रत्येक महीने में मैं 10,000 रुपये महिना कमाती हूँ पेटीकोट. मी स्वतःचं पेटीकोटचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे आणि या पेटीकोटच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून मी ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. या रोजगाराच्या माध्यमातून माझ्या महिला घर बसल्या 15,000 ते 20,000 रुपये महिना कमवत आहेत.
आणि हे साध्य झाले आहे उमेद अभियानामुळे. मी प्रत्येक वेळेस भांडवलाची जेव्हा मला कमी पडली तेव्हा उमेद अभियानाने मला भांडवल उपलब्ध करून दिलं व त्याच्या माध्यमातून माझा स्वतःचा अत्यंत चांगला रोजगार सुरू झालेला आहे. आणि प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी आणि प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या प्रबळ व्हावी ही माझी इच्छा आहे. आणि अगदी छोट्याशा भांडवलापासून मी माझा व्यवसाय सुरू केला होता. फक्त 2,000 रुपयांपासून मी बेंटेक्सचा व्यवसाय सुरू केला होता. तर आज 2,000 पासून तर माझं स्वतःचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. पहिले फक्त 2 ते 3,000 रुपये महिन्याला मिळायचे, पण त्यात खर्च भागत नव्हता. त्यामुळे मी अतिशय चिकाटीने व मेहनतीने माझा रोजगार उपलब्ध करून महिलांकडूनही काम करून घेत आहे. आणि मी स्वतः सुद्धा अतिशय चांगला पगार कमवत आहे. मला लाखो रुपयांचं मी वर्षाला ट्रान्झॅक्शन करते व ते 2 वर्षात माझं कोटीच्या वर गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि ते